ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा 949 कोटींचा प्रस्ताव मध्य रेल्वेनं तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठवलाय। मात्र या प्रस्तावावर अद्याप निर्णय झाला नसल्यामुळे तो कागदावरच असल्याची बाब समोर आली आहे। हाच मुद्दा संसदेत उपस्थित करत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचं लक्ष वेधलंय। तसंच ठाणे स्थानकावर मुलुंडकडे जाणारा नवीन पादचारी पूल तातडीनं बांधण्याची मागणीही त्यांनी केली आहे। ठाणे शहर तसंच त्या पलीकडील शहरांमधून मुंबईत कामानिमित्तानं अनेक प्रवासी प्रवास करतात। तसंच ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बर मार्गे नवी मुंबईच्या दिशेनं अनेक प्रवासी जात असतात। याचबरोबर इतर शहरातून दररोज रेल्वे मार्गे नोकरदार ठाणे शहरात कामानिमित्त येतात। त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील पश्चिमेस दररोज प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। या स्थानकातून दररोज 6 ते 7 लाख प्रवासी प्रवास करतात। ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे। ठाणे देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे आणि त्याचे आधुनिकीकरण करण्याची नितांत आवश्यकता आहे। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु हा प्रस्ताव प्रलंबित असल्याचं चित्र दिसून येत आहे।